माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांचा हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओशिया ले लो, ओशिया पत्रकारों की बात में देने का है, प्रेजेंटेशन में देने का है। प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड नगर परिषदेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी या ठिकाणी ध्वज फडकवताना फक्त गांधीजींची प्रतिमा लावली आहे। त्या ठिकाणी जे संविधान निर्माते आहेत डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा त्या ठिकाणी लावली आहे, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करायचा आहे आणि त्यांच्या अटकेसाठी गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे। आम्ही सर्व संघटना सर्व पक्षी या ठिकाणी आलो आहोत शहरातले, त्यामुळे आपल्याला विनंती आहे अजून की या ठिकाणी आपण अटकेसाठी गुन्हा दाखल त्यांचा करावा। आज आम्ही लोकशाहीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अर्ज द्यायलो, त्याच्यानंतर जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने 30 तारखेच्या नंतर आम्ही आमचं आंदोलन पुढील मार्ग आम्ही दिशा 30 तारखेनंतर ठरवू। हे आम्ही आज प्रशासनाला आम्ही ठामपणे सांगून एक वॉर्निंग द्यायला आपल्या देशाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा चालणार। आपले येतील किती जातील किती आंबेडकरी चळवळ आंबेडकरी अनुयायी जोपर्यंत या देशामध्ये आहेत असे षडयंत्रकारी लोकांना वेळीच ठेचलं पाहिजे। मी सर्व या ठिकाणी त्यांची हुकुमशाही चालवण्याचं काम कोण करत आहेत? तुम्ही आम्ही SC ST OBC आज जागे व्हा। आपला प्रजासत्ताक देश आज धोक्यामध्ये आलेला आहे, मनमानी कारभार चालू आहे। काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटो न लावता झेंडावंदन करतो, हे कशाचं प्रतीक आहे? जाणून बुजून डावलण्यात आलं, कारण का यांना या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे। मित्र हो, मी सर्व बहुजन समाजातील आंबेडकरी अनुयायांना आव्हान करतो, आपण सर्वांनी जागरूक झालं पाहिजे। यांचा कुटील डाव वेळीत उधळून लावला पाहिजे, अन्यथा भविष्यामध्ये येणारी पिढी आपणास माफ करणार नाही। ज्या महामानवानं मतदानाचा अधिकार दिला, प्रजेच्या हाती सत्ता दिली, काल प्रजासत्ताक दिवस, त्या सत्ताच्या दिवशी जाणून बुजून महामानवाचं नाव, महामानवाची फोटो आणि ते मंत्री तो मंत्री बी बाबासाहेबांना विसरून गेलो म्हणून अनावधान झालं म्हणून। अरे ज्याचा दिवस आहे, ज्या महामानवानं संविधान दिलं, तुम्हाला लाल दिव्याची गाडी दिलं, बसायला म्हाडी दिलं, सगळं दिलं, तुम्ही विसरून जाता, स्वतःच्या बापाला विसरून जाता का? पण जोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे, खबरदार या सर्व वरील गोष्टीचा नगर प्रशासनाचा निषेध करून त्या जो कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करून प्रशासनाला भेदभाव न करता, कुणाच्या दबावाला बळी न पडता लोकशाही मार्गानं अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे। मी सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं, मुस्लिम पिंजारी संघटनेच्या वतीनं, सर्व मानव जातीच्या वतीनं जाहीर निषेध करून मी माझे 2 शब्द संपवतो। बिलोली नगरपालिकेतर्फे जे घटना घडलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटो न ठेवता ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। माझ्या पक्षाच्या वतीनं व बिलोली तालुक्यातील सर्व पक्षाच्या व सर्व बहुजन समाजाच्या वतीनं त्या घटनेचा निषेध करतो व मी येथील प्रशासनाला विनंती करतो, अवघ्या 2 दिवसामध्ये आपण संबंधित दोषी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी व CO मिटेवाड साहेब यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा, अन्यथा सर्व पक्षाच्या वतीनं 30 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन करण्यात येईल, एवढंच मी बोलतो। तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून व महात्मा गांधी यांना मानाचा मुजरा करून आम्ही एवढं सर्व पक्षीय व सर्व बिलोली शहरातील तालुक्यातील जे जनता जमली आहे, काल जे प्रकार प्रजासत्ताक दिना दिवशी घडलेला आहे नगरपालिकेच्या या नगराध्यक्षाच्या मार्फत, तर आमचं एकच म्हणणं आहे की जे काल प्रकार घडलेला हा देश पाहत आहे, पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, असे प्रकार पुन्हा न व्हायचा असेल, असं जातीवाद पुढं न करायचा असेल तर कालच्या घटनेचा आम्ही सर्व जण निषेध करून
संबंधित नगराध्यक्षावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जोपर्यंत अध्यक्षाच्या त्या नगराध्यक्षावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. 30 तारखेपासून आम्ही आमचे आंदोलन पुढील आम्ही लोकशाहीच्या मार्गानं व भारतीय संविधानाच्या मार्गाने आम्ही अवलंबून करून आम्ही सर्वांना विनंती करतो की 30 तारखेला आपण सर्वांनी एकजूट होऊन ह्या झालेल्या प्रकाराच्या विरोधामध्ये एकजूट होऊन निषेध करण्यात यावं व मोर्चाच्या